सकाळ आज शॉपवरती आल्या एका काकूंचा कॉल आल्यानंतर मी मात्र धांदलले, गडबडले, गोंधळले, घाबरले. त्याचं रिझन सांगते. एवढ्या सगळ्या गोष्टी एकसाथ झाल्या. कारण 4 महिन्यापासून त्या काकूंचे माझ्या ऑल्ट्रेशनचे कपडे पडले होते, गाऊन होते 4. आणि हे मी कुंभला जायच्या अगोदर ते आल्या होत्या. त्यांना म्हटलेलं मी आल्यानंतर निवांत तुम्हाला करून देते बरं का काकू. कसलं काय होतंय, सकाळी आले, क्लिनिंग झालं, शॉपवरती आल्यानंतर काही साड्यांचे फॉल काढायचे होते. आता फॉल राहिले बाजूला, ते बाजूलाच ठेवते कारण मलाच काय सुधरे नाही, एवढा गोंधळ झाला. आता ह्या मॅक्शा काय करायच्या होत्या, त्याच्यावरती टॅग पाहते, टॅग पण नाही आहे. कारण टॅग लिहून ठेवला तर मला चांगलं आठवते, टॅग पण नाही आहे त्याच्यावरती. आता म्हटलं करू काय, मग काय एकावरती एक मॅक्शी आहे ती लावून पाहिली. गाऊन जे आहेत ते कमी जास्त कुठला आहे कुठला नाही हे आपल्याला म्हटलं कळलं, म्हणजे थोडा तरी अंदाज येईल आपल्याला आता काय करायचं आहे. बघितलं तर सगळ्या सरसकट सेमच होत्या हो. मग काय एक एक करून चेक केली आणि पुन्हा मग त्या मॅक्शीला कुठं लिहिलं आहे का, कुठं टॅग लावलं आहे का, किंवा त्या त्यांच्या बॅगेमध्ये टॅग आहे का, सगळं शोधलं. काहीच हाताला लागेना कारण मी गोंधळी होते ना. म्हणतात ना टेन्शनमध्ये दिमाग चालत नाही, आपली बुद्धी चालत नाही, आपल्याला काम देत नाही बुद्धी. असं झालं. शेवटी एक गाऊन सगळ्या गाऊनपेक्षा लांब वाटला. मग म्हटलं अच्छा म्हणजे एक मापाचा आहे, त्या मापाने आहे. आता हा लाल धागा लावला होता, हे कालचं काम अर्धवट होतं ते मशीनलाच होतं, आल्यावर कंप्लीट करायचं होतं. रात्री 9, 9:15 वाजले घरी जायला, मग तसंच ठेवून गेले होते. आता पहिल्यांदा सगळ्यात अगोदर लाल धागा होता मशीनला, म्हटलं बदलायच्या अगोदर लालच गाऊन घेऊया. त्याला दोन्हीने त्याचा फोल्ड मारला आणि हा फोल्ड मारता मारता सुद्धा मला असा टाईम पटापट चालला होता कारण तिथून ते काका निघाले होते जोमाटण्यावरून आणायला. एक 3-4 किलोमीटरवरती होते एक अंतर म्हटलात तर. आता ते काका आले म्हणजे ते मिलिटरीतले, त्यांना म्हणजे सगळं टाईम टू टाईम लागतं, त्याच्यामुळे अजून टेन्शन. मग काय ह्याला टीप मारून घेतली, बाकीच्या गाऊनला चेक केलं आणि चेक करते तर काय सगळे गाऊन ऑलरेडी ऑल्ट्रेशन झालेले आहेत. जेव्हा मी आले कुंभवरून तेव्हा सगळी कामं झाल्यानंतर निवांतमध्ये ह्या सगळ्या गाऊन्स मी रेडी करून ठेवलं होतं. त्याच्यामुळे ह्याला टॅगही नाही, काही नाही. मग काय मारलेली टीप पुन्हा उसवली, म्हणजे म्हणतात ना टेन्शनमध्ये डबल. पुन्हा जेव्हा मी सांगितलं की तुमच्या मॅक्शा झाले आहेत ऑलरेडी आणि मी विसरले काका मला काय म्हणतात, वा ग वा, म्हणजे तुला बोलणी खायला आवडतात माझे. कोण आहेत त्या? एज आहेत पण छान आहेत, अजून पण यंग आहेत म्हणाले, छान बोलतात, छान काळजीपूर्वक विचार करतात, विचारपूस करतात. तर त्यांचं झालेलं आहे. त्यांना आता कॉल केला, म्हटलं घेऊन जावा, झालेले आहे. फक्त बिल मला तेवढं व्हॉट्सअप करा, काय माझ्या काही लक्षात राहत नाही किती बिल झालेलं. त्यांनी ऑनलाईन ओढणी किंवा काहीतरी असं नेलं होतं, टॉप ऑल्ट्रेशन करून नेले होते. सो ते बिल त्या पाठवतो म्हटला. वरून त्या म्हटला बघितलंच काम ऑलीला पण मीच लागते आणि आता तुला तू तिथे आहेस तरी तुला मीच लागते, कारण त्या समटण्याला मी तळेगावला, पण तळेगावात तो असून सुद्धा तुला मीच लागते. म्हटलं काका आमच्या आईनच तेवढा जोरदार सगळ्यांनाच लागतात. काय करणार, कधी कधी असं होतं, विचारायलाच नको. चला मग तुम्हाला एवढं कसं लाईक